भगवद्गीता अत्यंत श्रेष्ठ, जगात श्रेष्ठ ग्रंथ आहे. तितक्या श्रेष्ठतेचे ग्रंथ किंवा त्यापेक्षाही जास्त श्रेष्ठतेचा ग्रंथ म्हणजे भागवत आहे. पण भागवताचा प्रचार जास्त नाही. आणखी त्यातलं काय विशेष म्हणजे भगवद्गीतेचा जो वक्ता आहे तोच भागवताचा वक्ता आहे. श्रीकृष्णाने तिकडे अर्जुनाला सांगितलेलं आहे आणि इकडे बुद्धाला बोध केलेला आहे. पण विचार करता उद्धवाला कृष्णाने अगदी निर्वाण म्हणजे शेवटी निर्याणाच्या पूर्वी सांगितलेलं आहे आणि अर्जुनाला युद्धाचा घाईत काही त्याने विचारलं आणि त्यांना प्रश्न उत्तर रूपाने सांगितलेले आहे. म्हणजे निवांत बसून ते बोध करण्याच्या दृष्टीने आणि आपल्या मागे हे ज्ञान राहावं, जागृत राहावं म्हणून ह्या दृष्टीने मग त्याने विचार करून ते सदृष्टान सांगितलेला जो भागवत आहे तो भगवद्गीतेपेक्षाही जास्त आणखी ते प्रमाणभूत आहे असं म्हणायला. आणि म्हणूनच 18 पुराणामध्ये महापुराण की अल्पपुराण म्हणून आहेत. 18 महापुराण आहेत. त्यापैकी एक भागवत हे महापुराण आहे. त्या भागवतात 18,000 श्लोक आहेत आणि त्यात आणखी 11वा जो स्कंद आहे त्या स्कंदात हे ज्ञानविषयी मुख्यतः सांगितलेलं आहे. आणि ती श्रीकृष्णाने सांगितलेली उद्धवाला सांगितलेली गीता भागवत गीता असं म्हणा हरकत नाही. भगवद्गीता हे ते भगवंताने सांगितलेलं आहे. ते ह्यालाही भगवद्गीता असं म्हणण्यापेक्षा ते भगवंताने सांगितलेली गीता भगवद्गीता प्रसिद्ध आहे त्या नावाने भारतातली भगवद्गीता आणि हे भागवतातलं भगवद्गीता असं म्हणा हरकत नाही किंवा हे भागवद्गीता असं म्हणा हरकत नाही. म्हणजे एकंदरीत काय अशा श्रेष्ठ ग्रंथ जो आहे त्या ग्रंथाच्या 11व्या स्कंदावर एकनाथ महाराजांनी विवरण केलेलं आहे. टीका किंवा विवरण केलेलं आहे. त्यातला हा विषय घेतलेला आहे. आता 10व्या अध्यायात तुम्ही विषयाला सुरुवात करताल. काय म्हणजे प्रत्येकाने ज्ञान मिळवायला किंवा मोक्ष प्राप्त करून घ्यायला सद्गुरूचा आश्रय केला पाहिजे. त्याशिवाय मुक्ती होणार नाही. हा एक विषय इथं आहे. गुरुर्विना मुक्तिर्नास्ति असं आहे. न गुरोरधिकम असं असं आहे. म्हणजे गुरुशिवाय हे ज्ञान होऊ शकत नाही आणि ज्ञानाशिवाय मोक्ष होऊ शकत नाही. एकंदरीत म्हणजे गुरु हे हा पाहिजेच. गुरु करावा. ज्याला गुरु नाही एक शिवीच आहे. निगुरा म्हणतात. हो की नाही. ज्याला गुरु नाही तो निगुरा. निगुरा म्हणजे वाईट असं शब्द वापरतो की नाही. बेपीर असं एक हिंदीमध्ये शिवे तर बेपीर म्हणतात. पीर म्हणजे गुरु. बेपीर गुरु नसलेला म्हणजे अगदी मोठा वाईट किंवा असं म्हणतात की नाही. त्यापेक्षा त्याकरता म्हणजे सद्गुरू किंवा गुरु पाहिजेच. हा एक गुरुनिश्चय, गुरुची आवश्यकता हे उपनिषदात भगवद्गीतेत सगळ्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. गुरुमेव अभिगच्छेत तमित्पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम असं उपनिषदात सांगितलेलं आहे. आणि तद्विधी प्रणिपातीने परिप्रश्नेने सेवया उपदेक्षन्ते ज्ञानम ज्ञानदर्शिना गीते सांगितलं. तस्मात गुरुं प्रपद्येत म्हणून हे भागवत सांगितलं. जिज्ञासु श्री असं एकंदरीत काय म्हणजे गुरुशिवाय मोक्ष नाही. त्याला मोक्षाची इच्छा आहे तो गुरुचा आश्रय त्याने केलाच पाहिजे. हा एक मुख्य मूळ विषय त्यांनी सांगितलेला आहे. गुरुशोधार्थ पूर्वी अनेक लोक काय करत होते. क्षेत्र हिंडून गुरुशोध करीत होते आणि त्या क्षेत्रात जायचा एक मुख्य उद्देश हा होता. क्षेत्रात ज्ञानी राहतात. मग तिकडे जाऊन कोण ज्ञानी आहेत त्यांचा काय शोध लावून मग त्यांना गुरु करून घेऊन मग त्यांचा बोध आपण ऐकावा ह्या उद्देशाने ते क्षेत्रात जात असत. तीर्थे निर्मूलम ब्रह्मवृंदम वृंदे तत्वचिंता अनुवाद वादे जायते तत्वबोधा बोधे भासते चंद्रचूडा. म्हणजे तीर्थ क्षेत्रात जाण्याचे उद्देश काय म्हणजे तिथे निर्मलम ब्रह्मवृंदम शुद्ध ज्ञानी तिकडे असतात.
ब्रह्मज्ञानी असतात. मग तिकडे काय तत्वचिंता अनुवाद हा बोध चालतो. तर मग बोधाने मग तत्वबोध होतो. मग तो परमात्म्याचा साक्षात्कार होतो. त्याकरता ज्यांना परमात्म्याचा साक्षात्कार पाहिजे त्यांनी गुरु केलं पाहिजे. गुरु करण्यासाठी म्हणून ते क्षेत्राला जात होते. क्षेत्राला जाणं उद्देश पुष्कळ आहेत. त्यात हा एक मुख्य उद्देश होता पूर्वी. आता काय झालेलं आहे, क्षेत्रात आता ज्ञानी राहिलेच नाही, ज्ञान लोप झालेलं आहे. मग आता क्षेत्र नाहीत, काय आहेत नवीन क्षेत्र निर्माण झाले. आता जिकडे ज्ञानी असतील ते नवीन नवीन क्षेत्र, जिकडे ज्ञानी असतात समजलं की तिकडे कारणी पण सांगितलं आहे काय, मी न कप्पेकडू विपुल तीर्थवे. म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये मासे आणखी हे काय बेडूक वगैरे राहतात ते काय हे क्षेत्र काय, सज्जन रिपुदे तीर्थ. जिकडे सज्जन आहेत तिकडे ज्ञानी आहेत, मग ते खरं तीर्थ आहे. मग म्हणजे गुरुची आवश्यकता आहे इतके सांगितले. आता दुसरा प्रश्न काय निघतो, म्हणजे गुरुची आवश्यकता ह्याच्यामध्ये काही लोक असे काढतात, आम्हाला गुरु आहेतच पूर्वी, बाप समजलं की गुरु, आई गुरु, विद्या गुरु, कुलगुरु समजलं की पुष्कळ आहेत. राजाला सुद्धा गुरु म्हणतात, त्याच्यावर श्रेष्ठ म्हणतात राजगुरु. पुष्कळ गुरु आहेत, 17 गुरु आहेत पण सांगितलं. इतके गुरु असून आणखी दुसरा गुरु कशाला पाहिजे आम्हाला, हां असं कोणी आशंका काढतात. पण ते गुरु आहेत पण सद्गुरू नाहीत म्हणतात. सद्गुरू सद्वस्तू दाखवी सद्गुरू म्हणून सद्गुरूची व्याख्या केली आहे. ते असं म्हणतात, ह्यापैकी कोणी सद्वस्तू दाखवित असेल तर सद्गुरू म्हणा, गुरु म्हणा हरकत नाही. बापच जर ज्ञानी असला, तो तर बोध करीत असला म्हणजे सद्वस्तू दाखवित असला, मग त्यालाही गुरु म्हणायला हरकत नाही. पण तसं काही न करताना नुसता तो जन्म दिला म्हणून त्याला गुरु श्रेष्ठ बनावायचं हरकत नाही, पूज्य बनावायचं, पण गुरु होऊ शकत नाही तो. किंवा स्त्रीला आपली पतीच गुरु असं म्हटलेलं आहे. म्हणजे ते तसंच बाप गुरु तसंच ते आहे, हे लौकिक दृष्टीचं आहे. काय गुरु म्हणजे गुरुचा एक काहीतरी एक उद्देश आहे. गुरु कशासाठी करायचा आहे, गुरु म्हणजे काय शोभेसाठी, काय उगच असंच नाही, त्यापासून काहीतरी मिळवायचं आहे, ज्ञान मिळवायचं आहे. मग ज्यापाशी ज्ञान असेल त्यांच्यापासून ज्ञान मिळेल. म्हणून जे ज्ञानी असतात आणि जे बोध करतात मग ते सद्गुरू होऊ शकतात. सद्वस्तू दाखवी सद्गुरूची व्याख्या बरोबर यथार्थ केलेला आहे. म्हणजे काय गुरुची आपण आवश्यकता आहे. प्रत्येकाने गुरुमार्ग आपण स्वीकारलाच पाहिजे. कसं शाळेला गेल्याशिवाय विद्या येत नाही, हो की. पुष्कळ पुस्तक वाचून कोणाला विद्या आली काय, मी असं विचारतो. कोणी काही लोकांचं काय आर्ग्युमेंट किंवा त्यांचा काय युक्तिवाद काय आहे, पूर्वी पुस्तकं नव्हती म्हणून पुष्कळ पुस्तकं त्याकरता छापखाने नव्हते, त्याकरता त्यावेळेला पुस्तकं ते अजून मुद्रण होत नव्हते. आता पुष्कळ पुस्तके, हजारो पुस्तकं ग्रंथ होऊ लागलेत. त्याकरता मग गुरुची आवश्यकता नाही असं एक काही म्हणतात, पुणे लोक म्हणतात. पण केवळ ग्रंथाने काम होऊ शकेल काय, केवळ पुस्तकाने विद्या येऊ शकेल काय, नाही. आपण बाहेर बघू, आता व्यवहारात बघितलं सुद्धा शाळा, मास्तर, प्रोफेसर हे पाहिजेच की नको. त्या सगळ्याशिवाय नुसतं केवळ पुस्तक छापून मग ते विद्यार्थी तर मग शाळा खातेच बंद करायला काय हरकत नव्हती. तसं काय प्रकार नाही. म्हणजे समजावून देणारा ग्रंथ म्हणजे काय, म्हणजे काय तत्व असतात ते, त्याची रूपरेषा, त्याचे काहीतरी मुख्य काय त्यातलं आहे थोडक्या शब्दात सांगितलेले असतात. पण ते विवरण करून समजावून देण्याचे ते कार्य आहे, तो दुसरा कोणतरी काय व्यक्ती पाहिजेच आहे. काय सांगितलं हे वाचनाला कळणारच नाही. तो आपल्या भावनेप्रमाणे तो समजत असतो. आता ह्याला एक दृष्टांत दिलेलं आहे, एक कथा सांगितली म्हणा. शेषाला पाताळ लोकी शेष, त्या शेषाला आजार झाला होता. त्याकरता पुष्कळ तरी वैद्याने त्या शेषाने वैद्याचे औषध घेतले काय, तो हे झालं. मग धन्वंतरीला बोलावलं म्हणे,
धन्वंतरीनं औषध दिलं तरी काय बरं होईनच. काय नारद तिकडे आले, ते म्हणाले बरोबर आहे, कारण कारण आहे, तू डोळे मिटवून ते औषध पी म्हणजे तुला बरं होईल. त्या डोळ्यातला विष होता, त्या औषधात तो परिणाम करीत होता. मग तो औषध घेतला म्हणजे काय त्याला बरं होत नव्हतं, हो की नाही. तसं आपण हे पुस्तकं म्हणजे हे औषध जर काय आपल्या भावनेचं कल्पनेचा आपल्या पूर्व कल्पना ज्या आहेत की ते विषय आहे आपल्या ह्याच्यात आहे. मग ते आपण मिसळूनच वाचतो की नाही, समजावून घेतो, आपली कल्पनेपणा समजावून घेते की नाही. असं नाही बाबा, असं करून समजून याचा अर्थ असा आहे असं सांगणारा, विवरण करून सांगणारा कोणतरी गुरु पाहिजेच. म्हणजे गुरुची आवश्यकता पुष्कळाने सिद्ध केलं. कसं झालं, गुरुमी वादगच्छेत समित पाणी, हातात समिधा घेऊन जावेत माणसं म्हणतात. काय सांगितलं समिधा म्हणून, काय सांगितलं म्हणजे जिकडे ज्या वस्तूची आवश्यकता असते त्या वस्तू घेऊन जाव्यात, इतकं साधं. त्यावेळेला समिधेला फार महत्व होतं, प्रत्येक आम्हाला समिधा लागत होत्या. म्हणून ते त्याकरता जाणाऱ्याने तिकडे उपयोगी पडावे म्हणून समिधा घेऊन जा. म्हणजे एकत्रित काहीतरी तसं रिक्त हस्तान जाऊ नये, काहीतरी घेऊन जावं. कशासाठी, आपले ते पूज्यभाव व्यक्त करण्यासाठी ते काहीतरी घेऊन जावं, असं ते तिने पूर्वी नेहमी केला होता. आणि त्यावेळेला आवश्यकता काय कशाची होती, पुष्कळ म्हणजे समिधेची आवश्यकता होती. प्रत्येक कार्याला होमाला हवनाला आणखी प्रत्येक गोष्टीला हवन हे समिधा लागत होतं. म्हणून ते शिष्याने त्यांनी समिधा घेऊन त्यांना शरण जावं असं ते श्रुतीत सांगितलेलं आहे, उपनिषद सांगितलेलं आहे. आता दुसरा प्रश्न एक पटलं म्हटलं, काय गुरु पाहिजे, गुरु करून घ्यावं, गुरुशिवाय ज्ञान होत नाही, हे आपल्याला पटलं. पण गुरु आता कोणाला गुरु म्हणावे, हे मोठी पंचायत. गुरु पुष्कळ आहेत, शेकडो आहेत. गुरुची लक्षणं काय, गुरु आम्ही कशा रीतीने ते ओळखून घ्यावं, कसं ओळखावं, गुरुला कसं ओळखावं, हा दुसरा प्रश्न म्हणतात. गुरु म्हणविणारे पुष्कळ आहेत जगात. आपणच गुरु होऊन ते परंपरागत गुरु आहेत, आपण बनलेले गुरु आहेत, आपण मुद्दाम होऊन झालेले, आणि ज्ञानी गुरु आहेत. ज्ञान आणि ज्ञानी हे केव्हाही आहेतच जगाच्या भूतळावर. पूर्वीपासून सगळ्या कोणत्याही काळात की ज्ञानी राहतात. इतकंच आहे, ओळखत नाही, ओळखू शकत नाही, नंतर ओळखतात. ते ज्ञानी गेल्यावर हे मोठे ज्ञानी होते म्हणून अगदी मोठे काय करतात, त्याची काय स्तुती करतात, देवळं बांधतात. पण असताना ज्ञानी म्हणून ओळखत नाही, असं नेहमीच आहे. सत्संगो अलभ्यो अगम्यो अमोघश्च म्हणतात. संत जे गुरु असतात ते अलभ्य आहे, अगोदर कमी असतात, फार कमी. खरे संत, खरे ज्ञानी, खरे अनुभवी फार कमी असतात. अगम्य म्हणतात, ओळखता येत नाही म्हणतात. ओळखणे कठीण, कारण काय अवडंबर नसते, आणि काय असेल ते गुण वगैरे ते झाकून ठेवत असतात, अमानित वगैरे लक्षण असल्यामुळे अगदी साधेपणाने राहतात, वेड्याप्रमाणे राहतात. मग कसं समजून घ्यावं ते, ज्यांना जी खरी परीक्षा आहे, गुरुची खरी लक्षणं कोणती ही ज्यांना माहीत आहे तोच ओळखू शकतो. सामान्य लोक कोण ओळखू शकत नाही, अगम्य म्हणतात. म्हणजे एकंदरीत काय, गुरु कोण आहे हे आपण ते बाह्य लक्षणावरून ओळखायचं गेलो, मुख्य लक्षणच नाही, बाह्य लक्षण पुष्कळ आहेत म्हणून समजा, मग उपयोग होईल काय आम्हाला, नाही म्हणतात. मुख्य लक्षण ज्ञान आणि अनुभव हे पाहिजे, हे गुरुचे मुख्य लक्षण सगळ्या ग्रंथात सांगितलेले आहे. ते नसून बाह्य आहेत पुष्कळ, वक्तृत्व आहे, पांडित्य आहे, वैभव आहे, मोठा बोलका आहे अगदी, आणि सगळे आधार सहित तो वक्तृत्व त्याचा पुष्कळ वेदशास्त्र संपन्न आहे, सगळं समजा. पण वस्तुज्ञान नाही. वस्तुज्ञान म्हणजे परमात्म्याचा अनुभव नाही, परमात्म्याची ओळख नाही. मग अशाकडून मग आम्हाला आपलं समाधान होणार नाही. मग ह्याला गुरु असं म्हणता येणार नाही म्हणतात. पण असं पण दिसतात हेच, त्याकरता गुरु ओळखणे कठीण. मग शिष्य
त्याने जिज्ञास विचार लागला, मग तुम्ही असं सांगता, मग गुरु आम्ही कसं करावं? गुरु तरी ओळखता येत नाही म्हणतात, आणि जे गुरु म्हणत आहेत प्रसिद्ध आहेत ते खरे गुरु नाहीत असं तुम्ही सांगता, मग आम्ही काय करावं म्हणून असं विचार. पण त्याला एक मार्ग आहे म्हणतात. सगळ्या ग्रंथात एक वाक्य तिने सांगितलेली गुरुची लक्षणं आहेत, ती लक्षणं ध्यानात ठेवून आणि प्रत्येक व्यक्तीला किंवा ते गुरु म्हणून असतात ते थोर म्हणून असतात त्यांच्या ठिकाणी तुम्ही जा आणि परीक्षा करा आणि बघून घ्या ज्ञानाची लक्षणं काय आहेत ते अगोदर समजा. सिद्धी किंवा अंतर्ज्ञान, मागचे पुढचे ज्ञान, हे ज्ञान असं तुम्ही समजला, मग तुमची लक्षणं चुकली. ज्ञान म्हणजे अखंड समाधान, सर्वात्मभाव, आशा इत्यादीची रहितता, निर्माण, अमानित्व, अदंभित्व इत्यादी लक्षणं गुण, असे ते ज्ञानाची लक्षणं आहेत. ही लक्षणं आपण असं प्रत्येक जे मोठे गुरु म्हणतात ते किती मोठे असो, पण ही लक्षणं असली म्हणजे ते ज्ञानी नव्हेच. त्यांना परंपरेने त्याला पुष्कळ वैभव आला असेल, कुठे पीठस्थ असतात, कोणीही असतात, पण ते त्यांच्यामध्ये हे अनुभव ज्ञान नसलं म्हणजे किती पीठस्थ तरी ते ज्ञानी नव्हेत, गुरु नव्हेत, गुरुपद त्याला तर हे होतच नाही. म्हणजे गुरुची लक्षणं आपण यथार्थ समजून मग, आणि गुरुची लक्षणं कोणती नव्हे तेही अगोदर जाणून आम्ही काय समजतो, गुरु म्हणजे काही विशेषता, म्हणजे गुरुत्व लक्षण असं समजतो. काहीतरी विशेष असला पाहिजे, काहीतरी विशेष दिसून असल्यासारखं काहीतरी लक्षण असली, किंवा सगळ्यांचे ते एकच एक काय विचार म्हणजे चमत्कार केला पाहिजे. ज्याने जे चमत्कार जे करामती दाखविती तेही गुरु म्हणजे येते, परंतु ती सद्गुरू नव्हे, ती मोक्ष जाते असं ह्याचे आपल्या दासबोध सांगितलेलं आहे. करामती दाखवती, नमस्कार आपण चमत्कार बघू तर नमस्कार करू म्हणतात, हो की नाही? मी म्हणतो चमत्काराने तुम्हाला काय फायदा मिळतो? सिद्धीने काहीतरी एक विशेष काहीतरी करून दाखविलं तर स्वतःला काय मिळालं, स्वतःला काय पाहिजे हे तर सांगायला माहित नाही. हे माहिती करून घ्या. काय कमवायचं आहे, काय आपण संपादन करायचं आहे, काय साधायचं आहे, हे जर यथार्थ समजलं म्हणजे हे काही त्याच्यात अर्थ नाही, सिद्धीमध्ये अर्थ नाही वगैरे वगैरे तुम्हाला सहजपणे पटेल. कोणी काय सांगितलं म्हणून समजा, तुम्ही जाऊन एक मोठे साधू आले होते, एक जण जाऊन समोर बसला, त्याच्यावर आल्याबरोबर सांगितलं तुझ्या मनात असा आहे बघ, तू असा विचार करून इकडे आलास, हो की नाही? असं किती मोठे ज्ञानी म्हणतो. पण त्याच्यापेक्षाही तूच मोठं नाही, त्याच्यापेक्षा तुला कळलंय की नाही? हे सांगण्याच्या आधीच तुला कळलं की नाही काय? मग तुला कळेल, तू त्याने सांगितलं, सांगितलं काय झालं, तुला काय मिळालं त्याच्याने? असं सगळं कोणतेही चमत्कार सिद्धी असेच आहेत. आता पुष्कळ उदाहरण देता येईल. रामकृष्ण परमहंसाचे सांगितलं ग्रंथ तुम्ही वाचला असेल तर, कोणी पाण्यावरून चालण्याचं काय पुष्कळ तप करून कष्ट करून सिद्धी मिळेल, पाण्यावरून चालून जायचं. ते रामकृष्ण परमहंस उभे होते, त्यांचे पुष्कळ शिष्य त्याच्यापैकी लागले होते, की मोठे साधू वगैरे. ते म्हणू लागले, हो आमचे गुरु बघा, तुम्ही काय करू शकता म्हणतो, तुम्ही परमहंस नुसते म्हणून घेता पण तुम्ही काही चमत्कार करू शकत नाहीत. आमचे गुरु बघा, तिकडे आहेत, नदीच्या पलीकडे आहेत, त्या काठ्यावर आहेत, आणि त्यातून इकडे सहज चालून येतील म्हणतात. मग बरं काय हरकत नाही म्हणतात. ते बघत राहिले, तितक्यात तो गुरु आला, तो सिद्धिपुरुष तो होता, ते पाण्यावरून चालून आला. हे काय म्हणाले, 4 आणे कमवले म्हणाले. इतके 12 वर्ष तप करून कष्ट करून अन्न सेवन करता पुष्कळ 4 आणे कसे हो? ते नावाड्याने 4 आण्यावर तर तिकडून इकडे आणतो, हो की नाही? ते 4 आणे वाचवले किंवा 4 आणे कमवले असं म्हणतात, हो की नाही? म्हणजे सिद्धी म्हणजे काहीच अर्थतथ्य नाही त्याच्यामध्ये. प्रत्येकाने स्वतःच्या हिताचे कडे लक्ष कोणाचं आहे, तो सिद्धी म्हणजे आम्हाला काय मिळालं. प्रत्येक तू अशी परीक्षा केली पाहिजे,
ह्याच्यापासून मला काय ज्ञान झालं, मला काय अनुभव आला, मला काय श्रेष्ठ कृती आनंद प्रकट झाला, काय ह्यापासून मला काय फायदा किंवा खरा फायदा काय आहे, असं जर विचार आपण करू लागलो तर सिद्धी हे अगदी अगदी काहीच किमतीचे नाहीत, अगदी एकाशी फूट आहेत असं आपण तेव्हाच कबूल करू. कोणी काय करतात, ते आगीतून चालतात, आग पेटवतात आणि त्याच्यावर चालतात. आणि असे पण कोणीही काय करतात, ते पूर्ण घेतात जमिनीत. मागे तुम्ही हुबळीला तुम्हाला माहिती असेल तर बघा, हुबळीला ते सगळं प्रसिद्ध झालं. एक जण होता, तो जमिनीत गडून बसला, गाडून घेऊन. मग ते सगळे अगदी बंद करून कॉन्क्रीट केले. 3 दिवसांनी उठाव म्हणाला. 3 दिवसांनी ते उठवलं की नाही, तो तसं एकदम उभा राहिला. म्हणजे 3 दिवस तो वायू विरोध करून तो आत जमिनीत बसत होता, त्याचा अभ्यास करत होता. पण म्हणतो ह्याच्याने त्याला तरी काय मिळालं, बघण्याला तरी काहीच मिळालं नाही. हे समजा बघणाऱ्याला मनोरंजन झालं, काहीतरी विशेष बघितलं. एक विशेष म्हणजे असं काहीतरी बघायला जातो की नाही. एक पशु आला बघा, असं आम्ही कोणी हत्ती बघितले नसतात, मग तो मोठे सोंड वगैरे आहे म्हणतो, तर कसं मुलांना वाटतं की नाही, तसं आम्हाला माहीत नसले काहीतरी गोड, काहीतरी एक विशेष न बघितले काहीतरी गोड बघितलं का मनोरंजन होईल. म्हणजे बघण्याला हेच मिळालं, दुसरं काही मिळालं नाही. पण त्याला तरी काय मिळालं म्हणतो मी, जो इतकं कष्ट करून आणि सिद्धी मिळवला असतो, त्याला तरी काय मिळालं बाबा, असं आपण विचार करू. तू काय करतो, त्याचं लक्ष कुठे असतंय, ते कशासाठी तो सिद्धीचा उपयोग करून घेतो, पैसे मिळवण्यासाठी, दुसरं काय नाही. तिकडे काय करतो, राजेचं एक उदाहरण सांगतात. असंच एक तो राजाजवळ गेला आणि तो काढून घेऊन बसला. मग 3 दिवसांनी उठवले आहे. उठवले काय म्हणाला, राजा काय देतोस दे म्हणाला. म्हणजे सिद्धीचा उपयोग काय, म्हणजे पैशासाठी. म्हणजे काहीतरी जगात बाबा हा मोठा सिद्धी पुरुष आहे असं ख्याती होईल, मोठे पैसे देतील, पैसे पुष्कळ मिळतील. कारण लोक काय आपलं काहीतरी विशेष दिसलं की म्हणजे काहीतरी एक पुष्कळ देऊ शकतात, हो की नाही, देतात. म्हणजे पैसे आणि मान किंवा कीर्ती वगैरे जे लौकिक फलं आहेत, हे काहीतरी त्या सिद्धीपासून त्याला मिळाले असतात. आणि बघण्याला तर काहीच उपयोग नसतो, हे कोण विचार केलं पाहिजे. त्यांनी जे त्याला ज्ञानी म्हणून ते अगदी मोठे म्हणून त्याचे मागे लागले असतात, त्याला काहीच मिळालं नसते. एकंदरीत काय सांगायचं तू, सिद्धी म्हणजे अगदी एकच चित्त आहे आपल्यापासून, त्यापासून आम्हाला काहीच फायदा नाही. सिद्धिपुरुष म्हणजे ज्ञानी नव्हे. जे काय ज्ञानाचे लक्षण मी सांगतो, ज्ञानी म्हणजे कोणाला म्हणावं, म्हणजे सिद्धिपुरुष तो ज्ञानी नव्हे. किंवा पंडित असतो तोही ज्ञानी नव्हे. कारण काय, त्याच्या पंडितामध्ये काय असतो, मोठेपणाचा गर्व असतो. आणि आपल्यापेक्षा मोठा पंडित असला म्हणजे त्याच्यावर तो मत्सर करतो. आणि त्याचा उपयोगही पंडिताचा उपयोगही मग हे पैसा करता आणि माना करता तो उपयोग करतो. असं आहे की नाही, शिकून मग त्यांना काहीतरी महामहोपाध्याय म्हणून पदवी देतात. ओके, पदवी मिळाली म्हणजे मोठेपणा मिळाला, ओके. आणि पैसे देतात, सरकार किंवा लोक वगैरे पैसे देतात. म्हणजे पैसे आणि मान हे लौकिक फलच त्या पांडित्यापासून त्याला मिळाला विना म्हणजे खरं काही हित, आत्महित किंवा मोक्ष किंवा आनंद त्याला काय मिळाला नाही. म्हणजे पांडित्य हे ज्ञानाचे लक्षण नव्हे किंवा सिद्धी हे ज्ञानाचे लक्षण नव्हे. आणि कितीही तर पुष्कळ लोकांचं काही भावना असतात, ते ज्ञानाचे लक्षण नव्हे. आपण आपल्या कल्पनेने ज्ञानाची लक्षणं आपण हे करण्यापेक्षाही ग्रंथात जे सांगितलेलं हे ज्ञानी कोणाला म्हणावं हे थोडं वाचून बघावं. आपण आपल्या मनाने कल्पना केली रे, असं ह्याला ज्ञानी म्हणावं, ह्याला ज्ञानी म्हणावं, ह्याला ज्ञानी म्हणावं. ज्ञानी म्हणजे तो संन्यासच घेतला पाहिजे असं कोणी पुष्कळ लोकांना पाहिजे. हे प्रापंचिकाला ज्ञान होऊ शकतच नाही असे समजले असतात. कोणी वेश किंवा आहार विहार ह्याच्यावर सगळं ते अवलंबून ते हे करतात. ते बाबा जेवलं पाहिजे, जेवढं केलं ना पाहिजे, उपवास राहिले पाहिजे,
ज्ञानी म्हणजे तो सर्व ज्ञान मोठं कोणी आला की लोक विचारतात काय हो काय करतात दोन दोन वेळा जेवण करतात काय ते दोन हे ज्ञानी नव्हेत पण दोन वेळा जेवण करणं कसे ज्ञान होऊ शकतील काय ज्ञानी लक्षणं अशी बाह्य लक्षणं नाही आपण ज्ञानी ओळखायला जातो आणि फसतो सुद्धा काय नाही जवळ ज्ञानी सुद्धा आम्हाला दिसत नाही आणि ज्ञानी नसले ते आम्हाला ज्ञानी वाटतात आणि त्याच्या मागे लागतो आणि खरंच ज्ञान आम्हाला होत नाही त्याकरता जो अनुभव ज्ञानी आहे त्याला शांत्यादी लक्षणं आहेत अमानित्वादी लक्षणं आहेत आणि सर्वात्मभाव आहे सर्वात प्रेम आहे आणि ज्ञानबोध करतो जो त्यात म्हणजे त्यांचा बोध म्हणजे मुख्य परमात्म्याविषयीच असते बोध असतो म्हणजे असं जे अशी लक्षणं जी असतील कुठे असतील व तिकडे मग सद्गुरूची लक्षणं आहेत म्हणून समजायचं आणि तिकडे काहीतरी आम्हाला काहीतरी मिळेल तिकडे म्हणतात तुम्हाला मिळवायचं काहीतरी तुम्हाला हे पाहिजे उद्देश पाहिजे प्रगती तुमची व्हायची आहे की नाही आणि दुसऱ्याच्या मग उदो करून मग काय आम्हाला काय मिळालं एक गोरा माणूस होता एक काळा माणूस होता ठीक आहे मग काळ्या माणसाने काय केलं गोऱ्या माणसाचं वर्णन करू शकलं पुष्कळ वर्णन करून करतो आपण काय गोरा होऊ शकतो नाही तसं झालेलं आहे इकडे काय ज्ञानी हे मोठे सिद्धी मोठे ज्ञानी हो सगळ्यांच्या बातोंडात हे फार मोठे अत्यंत मोठे ह्यांच्यापेक्षा मोठे दुसरं जगात कोणी नाही असे आपण मात्र लहानच राहिले की नाही आपण मोठे व्हायचं इकडे आपली प्रगती आपल्याला काय श्रेष्ठता किंवा मोक्ष महत्व बाह्य दृष्टीने श्रेष्ठ असं म्हणायला आपण म्हणू शकणार नाही पण ते ब्रह्मत्व म्हणा उच्च स्थितीला पोचायची आहे आम्हाला त्याकरता त्या दृष्टीने आपण सद्गुरूची लक्षणं पाहायचं आहे आणि मग त्या सद्गुरूला आपण सद्गुरूचा आश्रय केला पाहिजे हे सद्गुरूची लक्षणं सुद्धा थोडक्यात त्यांनी सांगितलेले आहे आता सद्गुरुन ब्रह्मज्ञान सर्वथा नव्हे नव्हे जाण हे उपनिषदार्थ प्रमाण परमनिर्वाण सांगितले हे उपनिषदार्थ म्हणतात उपनिषदात सांगितलेलं आहे काय नाही उपनिषदामध्ये सांगितलंय गुरुमार्ग आहे ते पूर्वीपासून चाललेच आहे गुरु आणि शिष्य गुरु शिष्य संवाद आहे म्हणतात दासबोध लिहिताना काय प्रत्येक समासाच्या शेवटी म्हणतात इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवाद आहे म्हणजे दोघे लागतात तिकडे तिसऱ्याचं काय काम नाही गुरु आहे नाही एक शिष्य की नाही त्यापैकी एक नसला म्हणजे काम होईल का सांगा नवरा आणि बाकी दोघे लागतात एक नसला म्हणजे प्रपंच होतो काय दोघे पाहिजेत म्हणजे गुरु आणि शिष्य सांगणारा आणि ऐकणारा एवं चिद्रूपाचे याची ज्ञान तो चिद्रूपजी सत्य संपूर्ण चिद्रूपाचे ज्याचे ज्ञान ते जे परब्रह्म आहे सच्चिदानंद वस्तू आहे परमात्मा आहे परमात्मे स्वरूप आहे त्याचं ज्ञान ज्याला आहे तो सद्गुरू म्हणायला करते तो चिद्रूपजी सत्य संपूर्ण गुरु ब्रह्म भिन्न जाण हे अर्थी प्रमाण उपनिषद गुरु ब्रह्म अभिन्न जाण गुरु म्हणजे ब्रह्म म्हणजे ब्रह्मरूपच झाले ते गुरु असतात ते दिसायला ते अहंकार काहीच राहिला नसतो व्यक्तित्व नामरूपाचा अभिमान संपूर्ण तिकडे नाहीच झालेले असतात तर ब्रह्माचे अनुसंधान ब्रह्मस्थिती ब्रह्मच होऊन राहिलेले असतात म्हणजे गुरु आणि ब्रह्म हे निराळे नाहीत आणि ते शब्द सुद्धा जसं अगदी चमत्कारिक एकार्थाचा आहे तो गुरु म्हणजे मोठे ब्रह्म म्हणजे मोठे असं आहे लघुगुरु लघु म्हणजे लहान गुरु म्हणजे मोठे आणि ब्रह्म म्हणजे बृहत ह्या शब्दाने ब्रह्म झालेला आहे म्हणजे गुरु म्हणजे ब्रह्म हे एकार्थी आहेत म्हणजे गुरु ब्रह्मा ते ब्रह्मा निराळे ब्रह्म निराळ हेही समजलं पाहिजे ब्रह्मा विष्णू महेश आहेत ना हे ब्रह्म आहे ब्रह्मरूपच ते असल्यामुळे ते ब्रह्मा विष्णू महेशी ती त्याची स्वरूप आहेत असं वर्णन केलेलं आहे पण मूळतः काय गुरु म्हणजे परब्रह्म स्वरूपच आहे हे आपण समजलं पाहिजे म्हणतात गुरु म्हणजे आपण
दिसायला देह दिसतो, पण आत काय आहे याच्यात, त्याच्या निश्चयात काय आहे, त्याच्या अनुभवात काय आहे, असं बघायला गेलं की ब्रह्माशिवाय दुसरं काही असत नाही. त्याला तू गुरु हे ही पदवी ज्या सगळ्याला मिळत, ह्याची ब्रह्मभावना नाही, ब्रह्मानुभव, अखंड ब्रह्मानुभव ज्याला नाही त्याला गुरु असं असं शब्द येतच नाही. पण त्यांची स्थिती ब्रह्मस्थिती असल्यामुळे गुरु आणि ब्रह्म एक रूप आहेत. मग अशा गुरुचा आश्रय आपण केला तर मात्र आम्हाला ब्रह्म मिळेल म्हणतात. तो चित्सुखाचा पुतळा, तो चित्सुखाचा सुखरूप असतो, आनंद रूप असतो, शांती रूप असतो, परमप्रेम स्वरूप असतो. तो गुरुची लक्षणं बघा. आता मागे मी पुष्कळ लक्षण बघितले मी. आता हे सांगितलं ग्रंथात काय सांगतात, एकाच मला काय सांगतात, जे नेहमी आनंद रूप असतात, परमसमाधान रूप असतात, पराशांतीने युक्त असतात, परमप्रेम रूप असतात, हे गुरुची लक्षण आहे बाबा म्हणतात. सच्चिदानंदाचा सोहळा प्रत्यक्ष देखावया डोळा, घरी लीला विग्रह त्याची व्हावया भेटी, पाहिजे ती भाग्याची या कोटी. पुष्कळ जन्माचे भाग्य नाहीत असे दुर्लभ. 3 गोष्टी दुर्लभ आहेत म्हणतात जगामध्ये. काय, मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम, महापुरुष संशय. दुर्लभम त्रयमेव तत् दैवानुग्रह कारण. मनुष्यत्व, मुमुक्षुत्वम, महापुरुष संशय. असा अनुभव ज्ञानी मिळणे थोडं हे मोठं दैवाचंच काम आहे, खूप पुष्कळ पुण्याचं काम. खेळणेवरी दिसे दिसे तैसे गोठीच्या नाही. काय वर वर बघून काय ते करणार नाही म्हणतात. ज्या दृष्टी आहे त्या दृष्टी म्हणतात. सद्गुरूचे महत्व जे आहे ते ओळखण्याकरता ती दृष्टी पाहिजे. मग त्याला मात्र यथार्थतेने त्याचं किती महत्व आहे हे समजतं. महाबोधो आहे स्वानंदे. स्वानंद जो जिकडे ज्याला स्वानंद देऊ इच्छितो तिकडे स्वानंद प्रकट होतो. ज्ञानेश्वरांची स्तुती करताना काय म्हटलं, अंगणात झाड कैवल्याचे. ज्ञानेश्वर महाराजांच्या अंगणात कैवल्याचं झाड, मुक्तीचं झाड होतं म्हणे. म्हणजे मुक्ती इतकी सुलभ होत तरीने ते शिष्याला देऊ शकत होते. त्यात लोक काय समजतात, एक झाडच असेल मुक्तीची झाड, कैवल्याची झाड होते. म्हणजे ती स्थूल बुद्धी झालेली आहे, काय भावार्थ आहे समजत नाही, नुसतं शब्दात घेतात. म्हणजे कैवल्य एक झाड असेल, मुक्तीची फळं असतील, मुक्तीफळ म्हणून जसं आंब्यावर लागतात तसं मुक्तिरूपी फळं लागत असतील, ते आले लोकात देत असतील एक एक फळ. कोण आले की नाही एक एक फळ द्यायचं, असं काही भावार्थ नाही. म्हणजे एक मुक्ती दासी होती, मुक्ती सहज साध्य होती, सहज ते सगळ्यांना मुक्त करू शकत होते बोधाने. असे हे ज्ञानीचे लक्षण आहे म्हणतात. उसंत घेऊ निली मना, अष्टो प्रहर विचक्षणा, लक्षणा लक्षितो. काही तो स्वामी देखे नैसा, काही हा माझा पिटेल फासा. म्हणजे मुमुक्षु असतो, खरा मुमुक्ष असतो. मग असा गुरु केव्हा भेटेल, ती ईश्वराची प्रार्थना करत असतो. असा गुरु भेटू दे, अशा गुरुची प्राप्ती करून दे म्हणून ईश्वराला काय मागायचं. एक आपण काय खरोखर मागायचं काहीतरी असेल तर एक गोष्ट आहे म्हणतात काय, असे ते पूर्ण ज्ञानी सद्गुरू असतील त्याची भेट मला होऊ दे, असंही ते ईश्वराला मागायचं आहे. यापेक्षा दुसरी मागण्याने काय आपल्याला हे होणार नाही. अशा रीतीने तो मागत असतो. खरा मुमुक्षु असतो, खरा जिज्ञासा असतो. मग अशा सद्गुरूची प्राप्ती मला केव्हा होईल असे मग त्याला ध्यास लागलेला असतो. काही उपरम होईल मनसा मानसा, सद्गुरु पिता तो झाला. काही उपरमो होईल मानसा,
उपरमो शांती मी केव्हा मिळेल मला. म्हणजे मन वणवण हिंडते, अशांती, असमाधान, चिंता, दुःख, द्वेष इत्यादी आणि हे ह्याच्याने व्यापलेलं आहे मी. हे सगळे केव्हा नाहीशी होतील. मी निवांत आनंदरूप परमसमाधान केव्हा होईल आणि असं परमसमाधान देणारा सद्गुरू केव्हा मिळेल असं मुमुक्षू शोध करीत असतो म्हणतात. संसार छेदावया बंधन करावे सद्गुरु सेवन, सद्गुरु सेवा ते भजन, गुरु आम्हा भिन्न भावो नाही. गुरुदेव आपले सद्गुरु देव, गुरु आणखी देव निराळायचं. संत तोच ते संततीची देव, देव तोच संत. तुकारामाला म्हणतात देव तोच संत, संत तोच देव. म्हणजे कमी काय सद्गुरूची उपासना केली पाहिजे, सद्गुरू भक्ती केली पाहिजे, त्यांचा आश्रय केला पाहिजे. हाच विषय इथपर्यंत त्यांनी वर्णन केला आहे. सांगितलेला विषय आहे पण थोडं विस्ताराने त्या विषयाचाच वर्णन झाला पाहिजे. सहज प्रसंगे येणे शिष्यांची लक्षणे असं म्हणतात. एकंदरीत काय सद्गुरूची लक्षणं पुष्कळ तऱ्हेने त्यांनी विशद करून सांगितले. तर ह्यानंतर शिष्याची लक्षणं सांगतात. शिष्य कसा असावा सद्गुरू लक्षणं सांगितले, पण शिष्य दोन्ही पाहिजेत म्हणतात. सद्गुरू असला रामदास स्वामींनी वर्णन केल्याप्रमाणे सुभूमी आणि उत्तम कण, जमिनी चांगली पाहिजे आणखी बी चांगली पाहिजे. बिया आणि तसं शिष्य म्हणजे जमीन, गुरु सद्गुरू म्हणजे बी, दोन्ही पाहिजे म्हणतात. सुभूमी सोजले शुद्ध आणि बीज पेदे कीड खाद. काय उपयोग म्हणतात. चांगलं पीक येईल काय तिकडे नाही. किंवा बीज चांगलं आहे पण खडकेत पडला, संबंध खडकेत पडला, खडकेत उगवेल काय काय करता. सुभूमी आणि शुद्ध उत्तम कण हे दोन्ही जसं पाहिजेत तसं सद्गुरू आणि सत्शिष्य दोन्ही पाहिजेत म्हणतात. तेव्हा मात्र हव्यास पुरे एक सरा, दोघांचे हव्यास पुरे एक सरा जवळच एक. जसं दुसरं उदाहरण देता येईल काय, एक मोठा व्यापारी असतो आणि गिरायक पाहिजे त्याला. रत्न व्यापारी म्हणून समजा, लक्ष किमतीचे एक रत्न वगैरे पुष्कळ ठेवून घेतलेलं आहे, पण तो तितका मोल देऊन घेणारा गिरायक पाहिजे ना. व्यापार व्हायला तसं विकणाऱ्याजवळ तो माल पाहिजे, मौल्यवान माल पाहिजे, आणि घेणाऱ्याने घेण्याची इच्छा आणि घेण्याची ती ताकद किंवा ते पैसे किती असताना तो गिरायक पाहिजे. मग मात्र व्यापार कसा होतो. तसं पूर्ण ज्ञानी सद्गुरू पाहिजे आणि ज्ञानाची तीव्र इच्छा असलेला आणि ते सद्गुरूंच्या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चालणारा, त्यासाठी पुष्कळ कोणतेही स्वार्थ ते करायला तयार असलेला शिष्य पाहिजे होतात. ही दोघांचे मेळ जेव्हा होईल त्यावेळेला तिकडे ज्ञान प्रकट होतं. त्याशिवाय नाही. सुभूमी उत्तम, भूमी आणखी जमीन आणखी बी, किंवा गिरायक आणि व्यापारी असे दोन पुष्कळ दृष्टांत सांगता येईल. मग त्याप्रमाणे मग सच्चिशी पाहिजे म्हणतात. सद्गुरू पाहिजे. सद्गुरूशिवाय तर काही चालतच नाही. पुढे परमार्थाला सुरुवात होत नाही. कारण काय आपापल्या कल्पनेप्रमाणे परमार्थ करीत असतात सगळे. खरा परमार्थ कोणाला माहीत नसते. म्हणजे जसं मुले खेळतात त्याप्रमाणे त्यांचा परमार्थ असतो. मुले काय करतात, डाव हे करतात, काय सगळे मिळून ते खेळायला बसतात. काय म्हणतात, लग्न करूया म्हणतात. लग्न, आणि आता लग्नात पक्वान करायचं म्हणतात. जिलेबी करूया. हो हो करूया. जिलेबी केल्या म्हणतात. बसा सगळे जेवायला. जिलेबी वाढतो म्हणतात. आणि जिलेबी घ्या, आणखी ह्या आग्रह करतात. घ्या जिलेबी, घ्या जिलेबी, घ्या. हो फार चांगलं झालं होतं. काहीच नाही. तसं आहे. देव वगैरे शब्द वापरायचं, भक्ती म्हणून म्हणायचं. देवही नाही, भक्ती नाही. खरं भक्ती देव माहिती नाही, भक्ती माहिती नाही, काय नाही, उगाच करत राहायचं. तसं त्या मुलाच्या खेळासारखं सगळ्यांचं गुरुच्या अगोदर केलेले परमार्थ तसा असतो म्हणतात. काही माहित नाही. देव म्हणजे कुठे आकाशाच्या बाहेर कुठे बसला असेल तर केली. आम्ही त्याला करीत राहायचं. केव्हा तरी आम्हाला काहीतरी मिळेल
पुण्य करीत जायचं मुलं की नाही. पुण्याने काय होईल, पुष्कळ पुण्य केल्यास लाखो जन्म आपण पुण्य करीत करीत जायचं, मुळे काहीतरी गती मिळेल तर मिळेल, नाही तर नाही. हां, एखादं काय म्हणजे असा खरा परमार्थ माहीत असल्यामुळे होत नाही. त्याकरता सद्गुरूशिवाय गुरुशिवाय परमार्थाचा आरंभच होत नाही. त्याकरता म्हणतात गुरु पाहिजेच हे झालं, शिष्यही पाहिजे असा नंतर सांगतात. शिष्याची काही लक्षणं आहेत, त्याशिवाय शिष्याशिवाय सच्चिष्ट नसतं. सद्गुरू आणि सच्चिष्ट, गुरु आणि शिष्य हे जो शब्द, जसं गुरु हे पुष्कळ आहेत व सद्गुरू विरळे बनतात, तसं शिष्य पुष्कळ आहेत, सच्चिष्ट विरळे ते सुद्धा. आश्चर्य वक्ता श्रोता त्या मंत्र सांगितलेलं आहे. आश्चर्यवत पश्यते कश्चिदेनम आश्चर्यवत वदति तथैव च अन्यः आश्चर्यवच्च अन्य शृणोति श्रुत्वाप्येनं नैव येन वेद कश्चित. एकंदर सांगण्यात काय, सांगणाराही आश्चर्य आणि ऐकणारा मिळणे हे आश्चर्य म्हणतात, फार कमीच म्हणतात. ह्याला ही अध्यात्म आणि हे ज्ञान आणि ही मुक्ती हे श्रेष्ठ स्थिती पाहिजे असलेले किती लोक सापडतात. आम्हाला नको म्हणतात, हे तुम्ही पुष्कळ फार सांगू लागलात म्हणून की नाही, आम्हाला जे रोजचं आहे ते सांगा, काहीतरी मिळतं का. म्हणजे आश्चर्य वक्ता आश्चर्य श्रोता. एकंदरीत काय, शिष्यही पाहिजे, सद्गुरू पाहिजे, सच्शिष्य पाहिजे. आता आणखी उद्या मराठीत मी सांगणार आहे, सांगतो आणखी हा विषय पुढे घेऊया. आता इथे समजतो.